नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑलवेज न्यू अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2023 संदर्भात अजून एक नवीन प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे. तर त्या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पहा. ठीक आहे. चला तर आता आपण हे प्रसिद्धीपत्रक नेमकं काय आहे त्या संदर्भात माहिती पाहूयात. तर महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 बाबत आक्षेपाबाबत माहिती व निर्णय घेण्याबाबत. तर अजूनही काही अगोदर एक प्रसिद्धीपत्रक आलं होतं, त्यामध्येही काही आक्षेप घेण्यात आलेले होते. तर त्या संदर्भात आपण त्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेलीच आहे. जर कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही परत एकदा पाहू शकता. आपल्या चॅनलवरती तो अवेलेबल आहे. ठीक आहे. तर आजच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये नेमकं काय आहे ते आपण आत्ता या ठिकाणी पाहणार आहोत. आणि जर कोणी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारची अपडेट ही वेळेवर मिळत राहील. तर या ठिकाणी पहा, यामध्ये तलाठी भरती 2023 परीक्षा याबाबत यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या आक्षेप हरकतीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. तर या अगोदर जे आक्षेपाचं एक प्रसिद्धीपत्रक होतं त्याच्यामध्ये अजूनही सुधारणा करण्यात आलेली आहे, हे लक्षात असू द्या. TCS कंपनीकडे सदर आक्षेप व हरकतींच्या अनुषंगाने जी निवेदने प्राप्त झाली होती त्या निवेदनांचा अभ्यास करून TCS कंपनीकडून यापूर्वीच्या प्रसिद्ध केलेल्या 146 प्रश्नांमधील 5 प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आलेले आहेत. तर अगोदर जे 146 प्रश्नांसंदर्भात आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये जी माहिती पाहिली होती त्यामध्ये अजून परत या 5 प्रश्नांचे पर्याय नव्याने चेंज करण्यात आलेले आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर तसेच 2 प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे हे तुम्हाला हे जे आहे सगळं ते तुम्हाला तुमच्या लॉग इन खात्यामध्ये दिसणार आहे. यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारित माहिती देण्यात येत आहे. तसेच प्रश्ननिहाय दुरुस्ती माहिती खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर आपापलं जे लॉग इन ID आहे त्यामध्ये जाऊन तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. त्या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये ही सर्व माहिती अपडेट झालेली आहे. तर आता आपण कोणकोणते प्रश्न वगैरे आहेत ते या ठिकाणी पाहणार आहोत. तर ऑब्जेक्शन रिड्रेसल समरी तलाठी रिक्रुटमेंट 2023. तर यामध्ये पहा, या ठिकाणी डेट देण्यात आलेली आहे, शिफ्ट देण्यात आलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन ID आहे, जो लास्टप्रमाणे आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिला होता त्याप्रमाणेच आहे. आणि ॲक्शन काय घेतलेले आहे त्याच्यावरती हे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, आपण थोडासा तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता, कारण आपण खूप वेळ घेणार नाही आहोत. तर जीही शिफ्ट असेल त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करून तो प्रश्न ID कोणता आहे, त्याला काय मार्क देण्यात आलेले आहेत की आन्सर की चेंज झालेले आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी पहा, 17 ऑगस्ट 2023 मधील शिफ्ट 1 मधील हा क्वेश्चन ID आहे, त्याला अवॉर्डेड फुल मार्क्स, तर त्याला पूर्ण मार्क्स देण्यात आलेले आहेत. त्यानंतर पहा, या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न आहेत, तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला ते लक्षात येईल कोणत्या शिफ्टचा कोणता प्रश्न होता. ठीक आहे. यानंतर 17 ऑगस्ट 2023 शिफ्ट 3 यामध्ये हा प्रश्न ID आहे आणि त्याची आन्सर की चेंज झालेले आहेत. काही यांना फुल मार्क्स अवॉर्ड केलेले आहेत, तर काही ठिकाणी आन्सर की चेंज केलेले आहे. त्यामुळे तुम्हाला ते तुमच्या लॉग इन ID मधूनच व्यवस्थित माहिती मिळेल. तेथे तुम्ही लॉग इन करून तुम्ही तुमचे मार्क्स पाहू शकता. ठीक आहे. यानंतर पहा, आता आपण पुढे तुम्ही हा व्हिडिओ पॉज करत पाहू शकता. मी थोडा हळूहळू वरती घेत आहे हे पेज, त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी त्याची माहिती दिसून येईल. कोणत्या शिफ्टमध्ये कोणत्या तारखेचा पेपर होता, कोणत्या शिफ्टचा होता, त्यामध्ये तुम्ही हे या ठिकाणी कोणत्या क्वेश्चन IDला मार्क फुल देण्यात आलेले आहेत की चेंज करण्यात आलेली आहे ते या ठिकाणी पाहू शकता. व्हिडिओ पॉज करून पाहायचा आहे, जर कोणी पाहिलं नसेल तर. ठीक आहे, मी त्या ठिकाणी व्हिडिओ स्लो घेत आहे थोडासा.
आपापल्या तारखेला ज्याही तारखेला तुमचा पेपर झाला त्यामध्ये कोणती शिफ्ट होती, कोणत्या शिफ्टच्या प्रश्नामध्ये काय चेंज झालेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे 148 प्रश्न आहेत. 148 जे प्रश्न आहेत त्यांच्यामध्ये या ठिकाणी चेंज करण्यात आलेले आहे ते तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. तर याच्याशिवाय जे पण ऑब्जेक्शन्स अपार्ट फ्रॉम द अबव लिस्टेड आर फाउंड टू बी इनव्हॅलिड ऑब्जेक्शन्स, म्हणजे ह्या प्रश्नांव्यतिरिक्त जेही ऑब्जेक्शन्स घेतलेले असतील ते इनव्हॅलिड ऑब्जेक्शन्स आहेत, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आपापलं लॉग इन करायचं आहे. लॉग इन खात्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी याची माहिती अपडेट झालेली आहे ती माहिती तुम्ही पाहायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे जेही काही प्रश्नांना मार्क वाढलेले असतील किंवा आन्सर की चेंज झालेले असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. तर अशाच प्रकारच्या अपडेट्स मिळत राहण्यासाठी जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारची अपडेट ही वेळेवर मिळत राहील. व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना शेअर करा आणि काही जर तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला, ज्यामुळे त्याच्यावरती आपण पुढील व्हिडिओ घेत असतो आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीचा निकाल नेमका कधी लागेल त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. ठीक आहे. तर चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.